महायुतीमध्ये 3 पक्षांच्या रस्सीखेचमध्ये अडकलेल्या जागेत नाशिकच्या जागेचा समावेश आहे। शिवसेनेच्या परंपरागत जागेवर भाजप आणि राष्ट्रवादीने दावा सांगितल्यामुळे निर्णयच होत नव्हता। त्यामुळे छगन भुजबळ यांनी वैतागून निवडणुकीतनं माघार घेतली। भुजबळांच्या या मोठ्या निर्णयामागे त्यांची नाराजी हे कारण सांगितलं जात आहे। मात्र भुजबळांनी हा निर्णय कसा घेतला यावर आता चर्चा सुरू झाली आहे। पाहूया एक रिपोर्ट। या नाशिकच्या उमेदवारीच्या संदर्भात पूर्णपणे माघार घेतलेली आहे। मी या निवडणुकीतून माघार घेतलेली आहे। नाशिक लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी आणि भाजपच्या सर्वोच्च नेतृत्वाकडून उमेदवार निश्चिती झालेल्या भुजबळांनी पत्रकार परिषदेत थेट माघारीच बॉम्ब टाकला। उमेदवारीसाठी तऱ्हेतऱ्हेचे प्रयत्न करणारे भुजबळ अचानक माघारी का फिरले यावर प्रचंड राजकीय कुजबूज सुरू झाली। ती अजूनही सुरूच आहे, कारण माघारीचं कारण कुणालाही कळेना। भुजबळ तर बोलताना बरंच बोलून गेले। नाशिकच्या जागेची चर्चा सुरू झाली आणि अजितदादा म्हणाले की आम्ही सांगितलं की आमच्या आमदार आहेत खाली, आम्हाला ती सीट द्यावी। त्यांनी विचारलं की कोण आहे तुमचा उमेदवार, तर आम्ही सांगितलं त्यांना की माझे खासदार समीर भुजबळ उमेदवार असतील। तर त्यावेळेला त्यांनी सांगितलं आम्ही शाळेत नाही, तिथे छगन भुजबळ उभे राहतील। बरं, हे सांगता हे खरं आहे का तिथे दिल्लीत असं ठरलं आहे याची शहानिशा करण्यासाठी मी देवेंद्र फडणवीसांना फोन केला आणि त्यांना सांगितलं आपण समीर भाऊला उभं करूया नाशिकला। ते म्हणजे नाही, तुम्हालाच उभं राहायला सांगितलेलं आहे। रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा भाजपला मिळाल्यामुळे नाशिकची जागा आता शिवसेनेला मिळणार ही बाब जवळपास निश्चित झाल्यामुळेच छगन भुजबळ यांनी महायुतीत उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच आपली उमेदवारी माघार घेत असल्याची थेट घोषणाच करून टाकली। सध्या राजकीय वर्तुळात अशी देखील चर्चा आहे की भुजबळांची उमेदवारी दिल्लीमध्ये निश्चित झाली, त्याला 3 आठवडे उलटून गेले तरी अधिकृत घोषणाच होत नव्हती। त्यामुळे भुजबळांनी दबाव तंत्र म्हणून माघारीचा डाव खेळला। दुसरीकडे छगन भुजबळ यांच्या निर्णयामुळे हेमंत गोडसे खुश झाले। पुन्हा आपल्यालाच उमेदवारी मिळेल असं त्यांना वाटतंय। त्या सर्वच महायुतीच्या उमेदवारांना देखील जास्तीत जास्त उमेदवार त्या ठिकाणी निवडून येऊ आणि आपल्याला देखील उमेदवारीची संधी लवकरात लवकर प्राप्त हो आणि यश देखील त्या ठिकाणी येऊ ही देखील मागणी या ठिकाणी प्रभू रामचंद्राकडे या ठिकाणी। पण काय कधी जागा वाटप होईल नाशिकची जागा खूपच लांबलेला आहे। मला असं वाटतं का 1-2 दिवसामध्ये निश्चित 100% या ठिकाणी यावरती एक सकारात्मक निर्णय होईल। छगन भुजबळ यांच्या उमेदवारी माघारी घेण्याच्या निर्णयानंतर आणखी एक बाब एबीपी माझाच्या हाती लागली आहे। अजित पवार यांनी महायुतीमध्ये साताऱ्याची जागा तर भाजपला दिली, मात्र त्या बदल्यात मिळालेली नाशिकची जागा मात्र केवळ वेळीच भूमिका न घेतल्यामुळे घालवली आहे। अजित पवारांच्या जागा वाटपातील एकंदरीत भूमिकेवर पक्षातल्या एका गटानं नाराजीही व्यक्त केली आहे। महायुतीतील घटक पक्षांच्या दबावाला बळी पडून ज्या निवडून येणाऱ्या जागा होत्या त्या अजित पवारांना गमावल्या, अशा पद्धतीचा सूर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील एका गटाचा आहे। यामध्ये गडचिरोली, सातारा, परभणी यासोबतच नाशिक या जागांचा समावेश आहे। या गटाचं असं देखील म्हणणं आहे की ज्या जागा पडणार होत्या त्या जागा अजित पवारांच्या पदरात पाडण्यात आल्या, असा देखील एक सूर यामध्ये पाहायला मिळतोय। त्यामुळे नाशिकच्या जागेपासून सुरू झालेला हा नाराजीचा सूर आता पक्षांतर्गत नाराजी वाढवण्याला कारणीभूत ठरू शकेल ही देखील शक्यता आता या निमित्तानं नाकारता येत नाहीये। कॅमेरामन अजित शिवतरकर, निलेश बुदावले, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।